महाराष्ट्रातील सर्वात खराब IAS ऑफिसर कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? बीड जिल्ह्यातील एका छोट्या शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेली ही व्यक्ती 2005 साली IAS ऑफिसर होते. IAS झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी एका पुढाऱ्याच्या इल्लिगल बारवरती छापा टाकला जातो आणि तो कायमस्वरूपी बंद केला जातो. नवी मुंबई येथे पोस्टिंग झाल्यानंतर 180 कोटीची बेकायदेशीर बांधकामं बंद केली जातात. सेल टॅक्स विभागामध्ये निवड झाल्यानंतर 310 कोटीचा सेल टॅक्स घोटाळा पकडला जातो. यानंतर शिक्षण विभाग, दिव्यांग विभाग अशा अनेक डिपार्टमेंटमध्ये जाईल त्या ठिकाणी भ्रष्टाचारमुक्त कारभार करून बेकायदेशीर काम करणाऱ्यांना चाप या अधिकाऱ्याकडून लावला जातो. कुणाच्याही दबावाला बळी न पडता काम केल्यामुळे 21 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये त्या अधिकाऱ्याची 25 वेळा बदली केली जाते. गेल्या काही दिवसापासून अतिशय चर्चेमध्ये असलेलं हे नाव आहे तुकाराम मुंढे. FDAच्या आयुक्तपदी निवड झाल्यानंतर त्यांनी कारवाईचा सपाटा लावला आहे. बेकायदेशीर काम करणाऱ्यांना तसेच दूध, तूप, पनीर या गोष्टींमध्ये भेसळ करणाऱ्यांना त्यांनी मोठ्या प्रमाणात चाप लावला आहे. यामुळे बाजारामध्ये भेसळयुक्त तूप, पनीर अशा गोष्टी मिळायच्या बंद झालेल्या आहेत. दुधातल्या माफियांचे धाबे दणाणले आहेत. गुटखा तर मिळेनासा झालेला आहे. एखादा अधिकारी कुणाच्याही दबावाला बळी न पडता प्रामाणिकपणे आपलं काम करू लागला तर किती मोठा बदल तो करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे सध्याचे आयुक्त तुकाराम मुंढे साहेब. पण सरकारवर पुन्हा एकदा या अधिकाऱ्याची बदली करण्यासाठी दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुख्यमंत्र्यांनी जर या फाईलवरती सही केली तर ही सही आम्हाला मरणाच्या दाराकडे नेणारी सही असेल हे मात्र निश्चित आहे. म्हणूनच तुकाराम मुंढे साहेब हे सर्वात खराब IAS अधिकारी आहेत, पण ते जनतेसाठी नाही तर बेकायदेशीरपणे काम करणाऱ्यांसाठी.